सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. 30 जुलै आधी कर्जमाफीची रक्कम दिली जाणार. कृषी मंत्री दत्ता भरणेंचे कर्जमाफीच्या निर्णयावर सुतोवाच. तर 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. बंडखोर 6 खासदारांसह शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता. तर लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांचं विलिनीकरण मंजूर केलं नाही. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचा दावा. सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही. सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी बोलताना ठेवलं बोल. टीईटी परीक्षेची नवी तारीख आताच घोषित करा. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. परीक्षार्थींना वयोमर्यादित 1 वर्षाची सवलत देण्याची मागणी. एटीएसचं पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि ISIच्या संपर्कात 60हून अधिक जण असल्याचा संशय. एकाच वेळी 60 जणांच्या घरावर छापे. पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था. स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधन गृहातील छताला गळती. 25 संगणक खराब. गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याच्याही घटना. केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. केतनला न्याय द्या. पत्रातून राखी अग्रवाल यांची पंतप्रधान यांच्याकडे मागणी. कुटुंबानं 2 पिढ्या गमावल्याचा पत्रात उल्लेख. आणि दुबार पेरणीची गरज पडल्यास DPDC मधून निधी देणार. महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.